कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ अर्जुन, या बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा ना आता फक्त आपल्या अमोलच्या तब्येतीकडे लक्ष देणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे। हे नको लग्न बिग्न काय डोक्यात घ्यायला, कुणाचं नको ऐकायला। बापू मामनजी, अहो थोडा विचार करा तुम्ही। अपर्णा आणि भाऊजींच्या निर्णयाने अमोलच्या तब्येतीत जर सुधारणा होणार असेल तर त्याच्या ऑपरेशन विषयी निर्णय घ्यायला आपल्याला सोपं जाईल ना हो। अगदी खरंय, आत्ता घाईघाईत निर्णय घेणं एकदम चुकीचं आहे। ठीक आहे, अमोलसाठी एकदा विचार करू आपण। हा पर बापू, अहो उशीर करून बी नाही चालणार ना। बरोबर आहे बापू, विनू बाबा, तुम्ही एकदा बोलून घ्या दोघांवर। हा चला बापू। बरं ठीक आहे, बोलतो। चल विनू। अर्जुन, अरे ते रसाळ डॉक्टर आहेत ना आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये, हा. त्यांना एकदा फोन कर ना, आपण त्यांचा सल्ला घेऊया का? हा हा हा, एक ओपिनियन घ्यायला पाहिजे। फोन कर ना त्यांना। अर्जा, काय झालं का तुमचं बोलून? काय ठरलं मग? हा, मी आता तेच बोलत होतो। आम्हाला असं वाटतंय की अमोलच्या पुढच्या ट्रीटमेंटसाठी आणि त्या सर्जरी विषयी अजून एक दोन चांगल्या डॉक्टरांशी बोलून घ्यावं। रसाळ डॉक्टर म्हणून आहेत एक कॉन्टॅक्ट मध्ये, त्यांच्याशी बोलतोय। सल्ला तर घेऊच गा आप्या, डॉक्टरांशी बोलू आपण। आम्हाला घरच्यांना असं वाटतंय की तुम्ही लग्नाचा विचार करावा। काय अहो बापू, शक्य नाही हे, आता वेळ काय नाही। बापू अहो, खरंच काय चाललंय? आमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाहीये। आणि मुळात आता अमोलची परिस्थिती बघता हे लग्न वगैरे या सगळ्या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये बापू, खरंच। अर्जा आरंभिका, आता कुठं गोष्टी नीट व्हायला लागल्यात। अमोलमुळे मला आप्पीला एकत्र राहावंसं वाटतंय, एकमेकांसोबत वेळ घालवावं असं वाटतंय, आणि तुम्ही परत त्याच गोष्टींमध्ये अडकायला सांगताय। आता कसं? जी काय घडलं ना ते लग्नामुळे नाही तर त्यानंतरच्या निर्णयांमुळे, आणि त्या वाईट आठवणी डोक्यात ठेवूनच करायला पाहिजे असं कुठं आहे वय? आणि अर्जुन, कसं आहे की नव्यानं जर सोबत चांगली वाटायला लागलीये, बरं वाटायला लागलं, तर नव्यानं गाठ बांधायला काय हरकत आहे म्हणतो मी। बापू अहो, मनाला पटतच नाहीये ही गोष्ट। अगं आप्या, मनाप्रमाणे वागण्यापेक्षा परिस्थितीप्रमाणे वागणं गरजेचं आहे ना, ते फायद्याचं ठरेल आपल्यासाठी। आणि बघ, तुम्हाला जरी पटत नसलं तरी अमोलला तेच वाटतंय। हे बघा, तुम्ही एकदा अमोलला सांगून तर बघा लग्न करतोय म्हणून। त्यानंतर जर का तब्येतीत नाहीच फरक पडला तर तुम्ही सांगाल त्या मार्गाने जाऊ ना आपण। आणि सुधारणा झाली तर बाबा? तर आप्या तुम्हाला लग्न करायला लागेल। कसं आहे, अमोलच्या तब्येतीपुढे मला काही महत्वाचं वाटत नाही, आणि तुम्हालाही तसंच वाटलं पाहिजे। आप्या, अगं आयुष्य असंच असतं, कधी सुखाचा दिवस तर रात्रीच्या अडचणी सुरूच असतात। आणि या प्रवासात लक्षात ठेव, रात्रीच्या अंधारात प्रवास करायचा ना, तर जोपर्यंत रस्ता दिसतोय तोपर्यंतचा प्रवास पाठीवर टाकत राहायचं, पुढचा रस्ता आपोआप तयार होतो आप्या। आणि हे बघ, जास्त पुढचा विचार न करता अमोलला बरं कसं करता येईल हे बघणं जास्त गरजेचं आहे ना। तुमच्या एका निर्णयामुळे जर अमोलची तब्येत बरी होणार असेल तर तुम्ही एकदा बोलून तरी बघा। बाकी मग आता तुमच्या हातात आहे बघा। ठीक आहे, आमच्या निर्णयाने जर अमोल
अमोल बरा होणार असेल तर माझी काहीच हरकत नाही लग्नाला. आप्पीला जर असं वाटत असेल तर ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं करू, माझी पण काय हरकत नाही. आप्पे, अर्जा, तुम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला ना, मला लई बरं वाटलं या बापू. चला. पण म्हणतोय, पण अर्जुन दादा आणि वंसा ऐकतील असं वाटत नाहीये मला. मोना, अगं लहान आहेत का ते? अमोलसाठी काय गरजेचं आहे काय नाही हे त्यांना चांगलंच कळतं. अपर्णा आणि भाऊजी काय निर्णय घेतात ते आता आल्यानंतरच कळेल. पण रुपाली ताई, अहो मला मनापासून वाटतं की त्यांच्या लग्नासाठीच्या नकारामुळे छोटे सरकारांना धक्का बसलाय. त्यामुळे आता परत असं व्हायला नको. कारण माहित नाही, पण अमोल आधी खूप खुश होता. म्हणजे बघा ना, त्याने या ठिकाणी शेतीपासून ते मोनिकाच्या युट्यूब चॅनल पर्यंत सगळ्या गोष्टी खूप आनंदाने केल्या. भाऊजींनी ना अमोलचा विचार करून तरी लग्नाचा निर्णय घ्यायला. हो हो घेतील, पण आपण थोडी वाट बघूया. स्वप्नील, मामंजी, आप्पी आणि अर्जा लग्नाला तयार झाली. काय? तरी मला वाटलेलंच दिदी आणि दाजी अमोलसाठी तर चांगला निर्णय घेतील. वय दिप्या, पण आप्या अर्जुनच्या ह्या निर्णयाचा अमोलच्या तब्येतीवर चांगला परिणाम व्हावा एवढीच इच्छा आहे बघ. हा, हा. बापू, अहो नक्की होईल, बघाच तुम्ही. दाजी, भाऊजी, तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतलाय. वहिनी, आम्ही निर्णय घेतलाय खरा, पण आमचं अजून तसं नक्की नाही. म्हणजे भाऊजी, हो काय बोलताय तुम्ही? अमोलला आम्ही सांगू तसं निर्णय घेतलाय, पण म्हणजे तुम्ही खोटं बोलणार आहात का? हो ना. अर्जा, ते काय बी असो, पण तुम्ही तुमचा निर्णय नुसता अमोलला सांगितला ना तरी त्याच्या तब्येतीत फरक पडेल बघ. होय. हा, मग मात्र तुम्हाला लग्न करावंच लागेल. आम्ही भेटून येतो तर. बर. आप्पी अर्जा परत लग्न करणार, ते बी मी असताना. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.